नाही चार्जिंग नाही चार्जिंग गाडी काढू का इथून? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रदीप भाऊ चिकणे ना, पपीत चिकणे यांनी फोन केला. रुई गावामध्ये आलेलो आहे. तर इथं घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता, तिथं चूल वगैरे सरपण आहे. त्या सरपणामध्ये एक विषारी वर्गातला घोणाचा तिथला. आता थंडीच्या दिवसामध्ये आपण प्रत्येकाला आव्हान करत असतो का थंडीच्या दिवसामध्ये हे साप जास्त प्रमाणामध्ये जिथं लाकडाचा ढिगार किंवा विटाचा ढिगार असतो इथं साप लापण्यासाठी येत असतात. गरमीची जागा शोधण्यासाठी तुम्ही बघू शकता तर घोणाजातला साप कशा प्रकारे येऊन ज्यावेळेस या सापाला धोक्याचं चिन्ह वाटतं तो तेव्हा कुक्करच्या चिठ्ठीसारखा एकदम ॲग्रेसिव्ह ज्यावेळेस आपण सेफ्टीचं सगळं एकदम बाळगूनच साप पकडू हलू नका कोणी त्याला बरणीमध्ये तर ज्यावेळेस ह्या सापाला धोक्याचं चिन्ह वाटतं तो कुक्करच्या शिट्टीसारखा तुम्ही आवाज ऐकला जातो आवाज करतात तर हा साप म्हणतो का मापाशी यायचा प्रयत्न करू नका. तर सर्वांची आता भयभीत दूर झालेली आहे. तर सकाळच्या वेळेस जर न कळत लक्षात साप जर नसता आला तर लक्षात तसं सर्पदंश झाला असता. काही सर्प उचल्याच्या नादामध्ये त्यांनी दंश केला असतात. तर असे काही साप आढळले जवळील सर्पमित्राला तसं वन विभागाला कळत जा. साप वाचवा, निसर्ग वाचवा आणि मुळात म्हणजे सर्पदंश टाळा.